त्यामध्ये 12ही महिने नदीला पूर यायचा. आपल्याला पावसाळ्यात टँकर आणावं लागतं. हे आपलं वय. बरं अजून कसं त्याचं घरचं कसं आहे हे बाहेरचं झालं. त्याच्या घरातलं वैभव पहा. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती कशाचीच कमी नाही. याच्या पुढे आपला संसार कुण्या कोपऱ्यात बसल हो. काय आपल्याकडे संसार. आपला संसार असून असून किती मोठा असणार. आपण तालुक्यापुरते मोठे एखाद्या जिल्ह्यापुरते मोठे याच्या पलीकडे काय मोठे असणार. पण एक सांगू का आपल्या सगळ्याचा संसार एका वाक्यात बोलू का मी. एकाच वाक्यात सगळ्याचा संसार सांगतो. काय आपला संसार. एक चिपडी बायको आणि 2 शेंबडी पोरं संपला संसार. याच्या पलीकडे कोणाचा मोठा संसार. पण एवढा जरी बारका असला संसार तरी देवासाठी सोडणं सोपं आहे का. किती बारका संसार असू द्या पण देवासाठी सोडता येत नाही. कसलंही घर असलं किती बायको शिव्या देणारी असली तर गडी बराबर झाकड पडायला दिवस मावळाला दावणीला हजर म्हणजे हजर. त्याला काहीच होत नाही. त्याच विरक्तीच होत नाही. वैराग्य येत. पण जड भरताचं हे कौतुक आहे. एवढं वैभव भोगणाऱ्या महात्म्याला विरक्ती झाली वैराग्य निर्माण झालं आणि सगळ्या भोगाचा त्याग केला आणि शेवीला श्रीपती. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्यजिला. सगळ्या भोगाचा त्याग केला आणि अरण्यामध्ये निघून गेले. भगवत प्राप्तीची लालसा अंतकरणातली होती आणि मग मात्र जंगलामध्ये जाऊन कुटिया घालून आपलं जीवन तिथं भगवत भजनामध्ये व्यतीत करू लागले. एके दिवशी गंगेच्या स्नानासाठी हे गेले. आता हे जड भरत राहिले नाहीत. महर्षी भरत झाले. गंगेच्या स्नानाला गेल्यानंतर बिंबी इतक्या पाण्यामध्ये थांबून सूर्याला अर्घ्य द्यावी म्हणून ओंजळीत पाणी घेतलं. पण घेतलेल्या ओंजळीतल्या पाण्याबरोबर नुकतं जन्मलेलं हरणाचं पाडस हाताला लागलं. वाहत्या पाण्यामध्ये नुकतं जन्मलेलं हरणाचं पाडस माझ्या हाताला कसं काय. गंगेच्या वरच्या काठाला उरी मान करून पाहतात एक हरणी धावत होती. हरणीच्या पाठीमागं वाघ धावत होता आणि वाघाच्या डरकाळीच्या भीतीने तो गर्भ पाण्यात पडलेला आणि नेमकं जड भरताच्या हातात आला. त्या हरणीकडे काही क्षण पाहिलं तर वाघानं खाऊन घेतलेलं दिसलं. आता या नुकत्या जन्मलेल्या पाडसाला माझ्याशिवाय कोण आहे. दया अंतकरणात निर्माण झाली. एक लक्षात ठेवा एखाद्या हिनाला दिनाला पाहिल्यानंतर अंतकरणात दया निर्माण होते. तेवढ्या पुरतं साधू दशा महत्वाची नाही पण पशु पक्ष्यांना सुद्धा पाहिल्यानंतर ज्यांच्या अंतकरणात दया निर्माण होते ते साधू जीवन. दया निर्माण झाली आणि मग मात्र त्या हरणाच्या पाडसाला घेऊन आपल्या कुटियात आणि कुटियात आणून मग मात्र त्याचं पालन पोषण करू लागले. मग त्याला खायला कवळं कवळं गवत तोडून आणायचं. त्याला स्वतःच्या हाताने ते खाऊ घालायचं पाणी पाजायचं. त्याचं पालन पोषण करू लागले. परिणाम असा झाला अगोदर हरणाच्या पालनाच्या अगोदर ज्यांचा संपूर्ण दिवस हरिशरणम 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 म्हणण्यात जायचा आता दिवसातला काही वेळ माझं हरीण माझं हरीण माझं हरीण असं म्हणण्यात चालला. वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे म्हणायचे हरणाचं कसं होईल याच्यात मरणाचं कसं होईल हेच विसरले आणि विनाकारण ध्यास लागला हरणाचं कसं होईल. मी गेलो तर माझ्या माघारी कसं बरं हे मला सोडून गेलं तर माझं कसं. म्हणजे याला एखादी हरणी भेटायची ते तिकडे जायचं की कळपात माझं कसं असं विनाकारण ध्यास लागला. परिणाम हरणाचं स्मरण करत 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 प्राण सुटला. प्राण सुटला हरणाचं स्मरण करत. परिणाम काय यम यम वापि स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमय वैति कौन्तेय सदा तद्भाव भाविताः. या श्लोकावर चिंतन करत असताना माझे ज्ञानोबा सांगतात जो मृगध्यासे निमाला तो मृगत्व पावला अंतीची मती ते साचपण पुढीले गती. अंतकाळाला जे स्मरण करतो आपण त्या योगी पुढची गती प्राप्त होते. काही मंडळी म्हणली महाराज या जन्मात होणारा शेवट त्या योगी पुढच्या जन्माची गती कशी काय प्राप्त होते हे कळण्यासाठी ज्ञानोबाने एक दृष्टांत दिला आपल्याला. या जन्मात होणारा शेवट त्याचं पुढच्या जन्माचं घेणं देणं कसं आहे हे कळण्यासाठी माझे ज्ञानोबा सांगतात. जागता जवासी जेने ध्यानी भावना भाविजे डोळा लागत खेव देखीजे त्याची स्वप्नी. ज्ञानोबा सांगतात अंतकाळाला जे स्मरण करू त्या योगी पुढची गती कसं काय. जसं की दिवसभर एखाद्या गोष्टी व्यक्ती पदार्थाचं जर आपण स्मरण केलं आणि ते स्मरण करत करत अंतरुणावर अंग टाकलं म्हणजे डोळा लागण्याच्या अगोदर एखाद्या वस्तू व्यक्ती पदार्थाचं स्मरण केलं डोळा लागला झोपलो आपण. ज्याचं स्मरण करत करत डोळा लागला त्या योगी स्वप्न पडतात. म्हणजे जागृतीत झालेला स्वप्नाचा शेवट स्मरणाचा शेवट हा जसा स्वप्नाचा आरंभ ठरतो तसं या जन्मात आपला होणारा शेवट पुढच्या जन्माचा आरंभ ठरतो. म्हणून सगळ्या समाजापुढे माझ्या ज्ञानोबाने एक विनंती केली बाबांनो
म्हणून मरणी जया जे आठवे तो त्याची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुआ म्हणून भगवंताचं स्मरण करा कारण ते पुढची गती आहे. मला हे याच्यासाठी सांगायचे जड भरता सारख्याला ज्याच्या नावामुळे भारताला काहीतरी एक किंमत आली वेगळं नाव प्राप्त झालं अशा महात्म्याच्या मुखाला जर हरणाचं स्मरण आलं त्या योगी पुढची गती मिळत असेल तर मग जिथं जड भरता सारख्याला हे भोगावं लागलं वासनेमुळं तिथं तुम्ही आम्ही कोण आहेत हो आपल्यालाही वासनेमुळे जन्म आहे कोणीच चुकत नाही तरी तपोबळी जन्मधरी वासनेमुळे जन्म तुम्हाला आम्हाला जन्माला यावं लागलं याचं दुसरं कारण आपण 3 कारण पाहिलेत का नाही पहिलं कारण वासना दुसरं कारण कर्म आपलं कर्म शिल्लक राहिले की आपल्याला जन्म ज्ञानोबा सांगतात आगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका केले कर्म